ए अबीर एअरफोन अरे पण काय ही पाहिली का आपल्या कॉलेजमध्ये नवीन आली काय पटाका पोरी एकदम मॉडेल आहे. हो का? नाही रे, मी नाही बघितली. मी केव्हाच इथेच बसलोय. अरे मला आत्ता वाटलं पाहून आलो तुम्ही- आम्ही. तुमची मी केव्हाची वाट बघत बसलोय. आत्ताच पाहिलं इतकी सही दिसते ना यार. आपल्याच वर्गात आहे, आपल्याच आपल्याच हो. क्लासमध्ये काय डिस्कशन चालू आहे अगं, पोरी आलेली, हे मला काय काहीतरी नवीन सांगताय. आपल्या वर्गात एक Model. नवीन आयटम आलेली आहे. असं गप्पा सांगताय बसा आयटम काही खरंच पण. आलेली आहे. गप. तुला बघायची आहे का? तुला बघायची आहे का? आता मी अरे नाही दाखव ना, बघायची. दाखव ना. अरे ए भाई ब्रो काय म्हणतो काय अरे आपल्या वर्गामध्ये एकदम नवीन आयटम आलेली आहे. कोण रे? अरे एकदम सही आहे. अरे दाखवतो ना. काटा पीस आहे, काटा पीस. हा, ते पाय तिकडे बाय. आली रे आली. ही काय? बस ना. किती मिनिट किती Sorry, वेळ I- वेट केला मी तुझा. ऍक्च्युली अगं ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. एक ना मला तुझ्याशी काहीतरी पर्सनल बोलायचं होतं. काय बोलायचं होतं बोल ना. तू मला त्याच्यासाठीच बोलवलं. अगं खूप दिवसापासून बोलायचं होतं पण आज तर मला असं वाटतं की आज ही वेळ आहे आणि आज बोलूनच टाकू यार. मग बोल एवढं टेन्शन नको घेऊ एवढं. ते बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी जेव्हा तुला बघितलं होतं ना कॉलेजमध्ये फर्स्ट डेला तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तू खूप छान दिसतेस तुला नाही माहिती. नाही एवढं. आणि ती जी तू स्माईल करतेस ना ती खूपच आवडते मला. आणि त्या दिवशी ना त्या स्माईलने असं असं काहीतरी केलं इकडे खूप म्हणजे असं हार्टला टच झाला आणि असं मला वाटलं की अरे आपल्या हीच मुलगी आहे माझ्या लाईफमध्ये हीच. आणि खरंच आणि मी लाईफ टाईम तुझ्यासोबत राहू शकतो लाईफ टाईम परत. मी तुला खूप हॅपी करेन. एक मिनिट इकडे ना तुझी काय करतोयस तू आज. वेडा झालायस तू. हे काय हे खरं आहे. अगं खरंच खूप प्रेम करतो तुला. आय लव्ह यू. आहे ना तुम्ही प्रँक करताय माझ्यासोबत. कोणी दिसतंय का तुला इकडे? मला माहितीये तुम्ही खूप नालायक आहेत सगळे. तुम्ही माझ्यासोबत प्रँक करताय. अरे नाही ग खरंच मी तुझ्या खूप प्रेम करतो. आय लव्ह यू नाही खरंच खरंच. आणि तुम्ही किंजल हाय हाय. तो क्या चल रहा है? बस कुछ नहीं. कॉलेज लाइफ कैसी चल रही है? कॉलेज में बहुत मस्त बहुत एंजॉय है वहाँ पे. कोई पसंद आया या नहीं कॉलेज में? वो तो अब क्या कॉलेज में गए तो कुछ तो हो ही जाता है. कोई पसंद आया? हाँ कौन? फिलहाल तो हूँ रिलेशनशिप में. ओह माय गॉड, किसके साथ? लकी. लक्की जो मेरे घर के इधर रहता है, हाँ राइट वही. उसके साथ कैसे? अरे कुछ नहीं हम बस एक साथ रहते हैं. हमारी क्लास में है वो. यार यू डिजर्व बेटर देन हिम. क्यों उसके पीछे? प्यार करता है वो मुझसे. अच्छा आई मीन लव इट. Yeah. लव एट फर्स्ट साइट. तुझे लड़की के साथ रहना चाहिए, मतलब क्लियरली बताया जाता है. क्या उसमें क्या प्रॉब्लम है? यार कैसा वो कैसे रहता है तूने देखा है क्या? मेरे में क्या होता है वो तो यार मुझसे कुछ पैसा प्यार नहीं है करता और तू उसकी पर्सनालिटी पे मत जा. वो जो टी शर्ट यूज करता है ना तो वो मेन रोड पे भी मिल जाता है. वैसे मत सोच तू, लेकिन उससे भी अच्छा मिल सकता है. देखो क्या ये लव में रखा हुआ है. थोड़ी है वो सच्चा प्यार करता है. न जाने आजकल लड़के कैसे हो गए. अच्छा चल एक बात बता, अगर तुम लोग कहीं होटल में गए कुछ खाना खाने गए और तू तेरे 4 दोस्त को लेके गए, चलो हम जाते हैं. वो टाइम पे अगर तू बिल भर रही है उसका, उसके पास पैसे नहीं है, तेरे 4 दोस्त में तेरे को क्या लगेगा? हाउ यू फील दैट टाइम? हम तो कहीं जाते नहीं अभी. अभी बोला दोस्तों ने चलो मुझे मिलना है, कौन है लकी, मैंने ही बोल दिया. मुझे अच्छा लगेगा जब तू बिल भरती है उसके. तेरी भी बात बराबर है यार. देख अगर तेरे को चाहिए हो, अगर तेरे को अच्छा लड़का चाहिए हो तो मेरे पास भी है. अगर तेरे को लकी चाहिए हो तो तू उसके साथ में रह. तो मतलब कैजुअल रिलेशनशिप बना सकती है ना तू. अगर तू लकी से प्यार भी करती है तो ठीक है, तू उसके साथ में रह, कोई बात नहीं. लेकिन अगर और एक मतलब यू नो कैजुअल रिलेशनशिप ऐसे हो सकता है. ऑब्वियसली मैन हो सकता है.
बस उसके लिए तुझे किसी को कुछ बताना नहीं पड़ेगा, यू नो, सीक्रेट अफेयर। लकी के साथ में भी है, कैजुअल रिलेशनशिप में भी है। अगर लकी को समझा तो बहुत गुस्सा करेगा। कम ऑन यार, क्या समझेगा, उसको उसके औकात तो पता चल जाएगी। थिंक अबाउट इट, टेक योर टाइम। अगर देखो जैसे लगता है, अगर अच्छा लगा तो मेरे को बता। अभी वैसे भी नासिक में पार्टी होने वाली है, अभी थोड़े मिलवाती हूँ मेरे दोस्तों से, तेरे को भी पता चलेगा। वैसे भी तेरे अभी कॉलेज लाइफ है, तेरे को क्या पहला प्रपोजल आया, लड़का अच्छा लग गया, और भी लड़के मैं मिलवाती हूँ, तेरे को कैसे लगता है, क्या बता मेरे को। वैसे आइडिया तो बुरा है नहीं तेरा, तो सोचना चाहिए इसके ऊपर। सोचने में कोई हर्ज नहीं है, मुझे लग रहा है अभी से। मेरा एक दोस्त है, उसका नाम सोच तू इसके बारे में, मैं लेके जाती हूँ। तेरे दोस्त छोड़ दे अभी, मैं क्या बोल रही हूँ, जो मेरे दोस्त है ना, हम लोग पार्टी ऑर्गेनाइज किए अभी दोस्तों ने, हम लोग जा रहे हैं, तू चल मेरे साथ। तू भी मतलब तेरे को भी पता चलेगा कैसे लोग रहते हैं, स्टैंडर्ड क्या होता है, तुझे भी पता चल जाएगा। तू लड़की से सच में प्यार करती है, अट्रैक्शन है, वैसे होता है कॉलेज के दिनों में नया नया। ओके जरूर जाऊंगी मैं। ठीक है, चलेगा, बताना मेरे को, आई विल टेक्स्ट। पार्टी का वेन्यू वगैरह मैं बता दूँगी। श्योर, आई एम एक्साइटेड नाउ। बस उसको कुछ बताना बता। नहीं, ओके। जे तुझं काय चाललंय? काय चाललंय तुझं? कसलं काय चाललंय? तू लकीला का फिरवतीयेस? तुला कोण बोलते मी लकीला फिरवतीये? तू लकीला फिरवतीयेस हे दिसतंय मला, साफ म्हणून काय बोलते मी तुला. दिसतंय? काय फिरवतीये? तुला काय वाटतंय? काय चाललंय तुझं? अगं मी आल्याला काय? बघितलं काल तुला. कुठे? कोणासोबत? ते मला नाही माहिती, तू कोणासोबत तरी होतीस हे मी बघितलं त्यावेळेस तुला. ठीक आहे ना, मग असेल ना कोणासोबत तरी. याच्यात एवढा इशू करण्यासारखी काय गोष्ट आहे? एवढा इशू करण्याची गोष्ट आहे ना लकी तुझा बॉयफ्रेंड, मग दुसऱ्याला काय एंगेज होतीयेस तू? अरे तो बॉयफ्रेंड आहे म्हणून काय दुसऱ्यासोबत काय बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही असं काही आहे का? कुठे लिहिलेलं आहे का या गोष्टी की एका मुलाशी बोललं तर दुसऱ्या मुलाशी बोलायचं नाही? बोलायचं नाही असं नाही, पण संदर्भ तर ठेवायचा नाही ना बॉयफ्रेंड म्हणून. अरे कमी तुला कोण बोलते की तो माझा बॉयफ्रेंडच आहे? असू शकत नाही का आमचं नातं काही? पण मग काय ना, क्लेरिफाय करशील जरा? नाही करायचं मला. तू कोण? मग मी काय? का तुला एक्सप्लेन मग काय ह्याचा अर्थ काय होतो? अरे ह्याचा अर्थ एक्सप्लेनेशन काय? करायचं नाहीये, मग याचा अर्थ काय होतो सांग मला. मला नाही गरज वाटत. मला नाही वाटत तू तेवढी इम्पॉर्टंट मी की तुला एक्सप्लेन करावं. एखाद्या वेळेस मला लकीने विचारलं तर गोष्ट वेगळी, तो माझा बॉयफ्रेंड आहे. मग सांग त्याला. बाय. काय नाही, या ना, ये ना. एवढं सकाळी सकाळी काय कर? आम्ही जुईबद्दल तुझ्याशी बोलायला आलेलो आहे. काय बोलायचं तुम्हाला? आम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. हे बघ, पहिली गोष्ट तू ऐकून घे नीट, तू शांततेत ऐकून घे. ती पोरगी तिकडे तुला खूप धोका देते. एक मिनिट ऐकून घे लकी. तिकडं ती पोरगी तुला खूप धोका देते. जुईबद्दल बोलायला मला आवडत नाही. हे बघ लकी, ऐकून घे. ही आहे ना, ही एकदम बरोबर सांगतीये. तिकडं ती जुई तुला एकदम खूप धोका देतीये. ती दुसऱ्या पोरांसोबत फिरतीये आणि तू इकडं मजाक मध्ये बसलेला आहे. तुला आम्ही सांगतोय ते पण मजाक वाटतंय. तू माझा भाऊ आहे म्हणून मी तुला सांगतोय आणि तुला मजाक वाटतंय हे. तुला काय वाटलं पाहिजे, तिकडं ती पोरगी तुला एवढा मोठा धोका देतीये. काय प्रूफ काय तुमच्याकडे ती धोका देते असं? हे बघ, ती धोका देतीये याचे माझ्याकडे फोटो आहे. ती तिकडे काय एका गार्डन मध्ये त्या पोराला घेऊन फिरत होती, त्याचे मी फोटो काढलेले. ते फोटो मी आता तुला दाखवू शकतो. हे बघ, तुला फोटो बघायचे आहेत का? बघ फोटो बघ. एकदा बघ आणि हे बघ, तुला स्वतःच्या एकदा बघ आणि डोळ्यात फोटो बघ. हे बघ, हे फोटो, हा फोटो, हा फोटो. आता परवाच मी त्या दोघांना एका गार्डन मध्ये चालत जाताना बघितले.
आणि त्यानंतरच कालच त्या गार्डन मध्ये बसलेले दिसले आणि तेव्हा मी फोटो काढले आणि हे ते फोटो आता मी तुला दाखवतोय. आणि अजून पण जर का तुला विश्वास बसत नसेल तर उद्या जुईचा बर्थडे आहे तेव्हा तुला भेटवतो. हॅलो, हां लकी. अरे कालच्या याच्यावर तुला विश्वास नव्हता ना बसत माझ्या याच्यावरती. आज स्वतःच्या डोळ्यांनी बघून घे काय चाललंय इकडे. तुला ते एवढंच हाय. करायचं. खूप छान दिसतेस का आज तू, आणि खूप क्यूट सुद्धा. प्लीज एका मिनिटाची डोळे बंद कर ना, प्लीज 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 प्लीज. वळ 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 प्लीज प्लीज प्लीज. हॅपी बर्थडे टू यू. खरंच खूप भारी सरप्राईज आहे. आता तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत का मी. नक्की सांग. काय काय कसे नक्की नक्की एकदा काय हेलो, हाँ क्या हुआ? हाँ चलेगा ना, उसको मारने का नहीं। हाँ चलेगा, कब मारने का? भाई कितने देंगे? भाई 100 नहीं चाहिए, 10 तो भी चाहिए।